कामती जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार विमलताई खताळ व कोमलताई अंकुश भैया अवताडे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा पूर्ण। मुख्यमंत्री व पालकमंत्री आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। अजिंक्य राणा पाटील। कुणीतरी या भागामध्ये गैरसमज पसरवत आहे की आमच्या पाठीमागे राजन मालकांची ताकद आहे, पण काही नाही। सुशील भैया क्षीरसागर। कामती जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रीमती विमलताई तानाजी राजे खताळ व सौ कोमलताई अंकुश अवताडे यांच्या प्रचारार्थ आज कामती जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील पीर टाकळी, कोरबली, शिंगोली, कामती खुर्द या गावामध्ये गावभेट व प्रचार दौरा पूर्ण करण्यात आला। या प्रचार व गावभेट दौऱ्याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी विद्यमान आमदार व विरोधकांचा आपल्या भाषणातून चांगला समाचार घेतला। त्यांनी सांगितले की या पंढरपूरवरून आलेल्या आमदाराला परत पंढरपूरला पाठवा। यांनी 14 महिन्यात कसलाही निधी आणला नाही, फक्त आणि फक्त नुसत्या तालुक्यातून मोठ्या गप्पा मारत फिरत आहेत। मुख्यमंत्री व पालकमंत्री आपल्या सोबत आहेत, त्यामुळे कसलाही निधी आपल्याला कमी पडणार नाही असं यावेळी अजिंक्य राणा पाटील यांनी सांगितलंय। दीपकदादा माळी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। या ठिकाणी मोहोळ नगर परिषदेचे नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर यांनीही विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। काही लोक या भागात येऊन राजन मालक भाऊसाहेब व रावसाहेब यांचा आम्हाला पाठिंबा आहे असं सांगत आहेत, पण असा कोणालाही राजन मालकांनी पाठिंबा दिलेला नाही असं यावेळी सुशील भैया क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय। अंकुश भैया अवताडे म्हणाले की आम्ही फक्त विकास कामावर बोलत असून विरोधकांबाबत आम्ही काही बोलणार नाही। त्यांना काही टीका करायची आहे ती करू द्या, पण आम्ही कोट्यावधी रुपये निधी आणला असून मुख्यमंत्री व पालकमंत्री हे आमचे पक्षाचे असल्यामुळं आम्हाला कसलीही कमतरता पडणार नाही। या दौऱ्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरनाना वाघमारे, मोहोळ नगर परिषदेचे नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर, अंकुश भैया अवताडे, माजी पंचायत समिती सदस्य दीपकदादा माळी याचबरोबर भाजपाचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित होते। 40-50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पक्षामध्ये काम केलंय त्या पक्षाशी निष्ठ राहून प्रामाणिक काम करणारे आम्ही सर्वजण आहोत। आमचे कार्यकर्ते त्याप्रमाणे आहेत, म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, कुणी काही सांगेल त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये। भारतीय जनता पार्टी म्हणजेच राजन पाटील आहेत, राजन पाटील म्हणजेच भारतीय जनता पार्टी आहे आणि कमळाचं आपलं चिन्ह आहे। म्हणून 7 तारखेला येणाऱ्या मतदानाविषयी सगळ्यांनी कमळासमोर बटन दाबून दोन्ही उमेदवाराला मताधिकार देतात असा विश्वास बाळगतो आणि तसंच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र। अजिंक्य राणा पाटील साहेब, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय, त्यासोबत माजी जिल्हाध्यक्ष शंकरनाना वाघमारे, उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कामती जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आमच्या काकू श्रीमती विमलताई तानाजी खताळ व कामती पंचायत समिती गणाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आमच्या वहिनी सौ कोमल अंकुश अवताडे यांच्या प्रचारार्थ आज कामती खुर्द गावामध्ये आपण आज या प्रचार सभेला उपस्थित आहोत। या सभेत सर्वच मान्यवर नाव न घेता आणि उपस्थित सर्व महिला नागरिक बंधूंनो, आता दीपक दादांनी सांगितल्याप्रमाणे कामती खुर्द मधून नेहमीच भारतीय जनता पार्टी लोकनेते परिवाराच्या माध्यमातून आपण मताधिक्य देत आलो आहोत। याही निवडणुकीला आपण देताची अपेक्षा आहे। भारतीय जनता पार्टी काम करत असताना प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देते अशा विचारधारेने भारतीय जनता पार्टी काम करते। या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना नाना असतील, आपल्या सर्व लोकनेते परिवारातील कार्यकर्ते नेते तुमचा प्रवेश झाला त्यास लक्षात आलं की अनगरवर काय चालतं, कसं चालतं आणि मोहळा येऊस्तोवर ते सगळं बदलतं, वेगळं चित्र आमच्या समोर होतं। प्रवेश झाला, संपर्कात आम्ही गेलो, मालकांचे असेल, भाऊसाहेबचे असेल, रावसाहेबचे असतील, अंकुश भैया आम्ही
प्रवेश झाला, 1-2 वेळा अनगरला जाऊन आलो. काम करण्याची पद्धत कळाली, निष्ठा प्रामाणिकता नेत्यामध्ये बी कशी असावी, कार्यकर्त्यामध्ये कशी असावी शिकावं म्हटलं तर लोकनेते परिवाराकडून शिकावं अशी परिस्थिती आहे. नगर परिषदेच्या इलेक्शनच्या माध्यमातून चूक झाले, जुना नवा वाद झाला जिल्हा परिषद, पण लोकनेते परिवार खऱ्या अर्थानं प्रेम करणारा व्यक्ती ज्या दिवशी कोणाला तिकीट दिलं त्या क्षणापासून त्या व्यक्तीचं काम करायला काम करतो. अशी प्रामाणिक काम करणारी लोक आज भारतीय जनता पार्टी सोबत जोडली. आम्हाला एक ताकद मिळाली आणि विश्वास वाटवला की भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषद पंचायत समिती फडकणार आहे. या प्रचार सभेच्या माध्यमातून आपल्या गावातील सर्वांना विनंती करतो की विकासाच्या मुद्द्यावर आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. येणाऱ्या 7 तारखेला विमलताई असतील, कोमलताई असतील, यांच्या कमळासमोर बटन दाबावं. विरोधक पुढचे आपल्याला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाऊसाहेबचा निरोप आहे असा आपल्याला चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. आम्हाला कळालं तिकिटाची जेव्हा कन्फर्मेशन झालं तर अंकुश भाई आणि मी माननीय राजन पाटील साहेबांना भेटायला गेलो. मालकांनी सांगितलं पार्टीने जबाबदारी दिली आहे, तुम्ही आमचा विश्वास ठेवून पंचायत समितीला अंकुश भाईला तुम्ही त्यांच्या पत्नीला तिकीट देताय, त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. परंतु पुढील विरोधक आपल्याच परिमधल्या काम करणारा कार्यकर्ता अपक्ष म्हणून उभारलाय, आपलं नाव घेतोय. मालक बोलले कार्यक्रमाच्या प्रचाराच्या दरम्यान उपस्थित असलेले, आता मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, वेळ भरपूर झालेला आहे. सर्व उपस्थित व्यासपीठ समोर असलेले माझे सर्व तरुण सहकारी, माझे वडीलधारी बंधू आणि भगिनी, जिल्हा परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे या पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदसाठी जे आहेत ते आमच्या काकू आदरणीय विमलताई, आणि पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उपस्थित आहेत ते आपल्या कोमलताई. ते दोन्ही उमेदवार आपल्या परिचयाचे, आपल्या जवळचे आणि विशेष करता हे राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करणारी माणसं आणि म्हणून करता आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीनं जे कर्तृत्वान उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास करतील आणि विकास करण्यासाठी ते सक्षम आहेत. म्हणून करता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सुद्धा त्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ते सक्षमपणे उभा आहे. आमच्या मागाशी इथल्या वक्त्यांनी एका सांगितलं की ह्या गावामध्ये यशवंत तात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये न मागता निधी आला. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की यशवंत तात्यांच्या माध्यमातून मालकांच्या नेतृत्वाखाली संबंध तालुक्यामध्ये विकास कामं करत असताना आम्ही कधी कुठला पक्षपात केला नाही. त्या गावानं आम्हाला काय दिलंय, मतदान केलंय का नाही हे कधी बघितलं नाही, परंतु विकास करून आपण ह्या गावामध्ये परिवर्तन करू आणि परिवर्तन करत असताना गावाला सुद्धा त्या ठिकाणी प्रवाहात आणून आपण ह्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. आज मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये यशवंत तात्याच्या माध्यमातून विकास होतोय आणि विकास होत असताना आपण सुद्धा कुठेतरी एक विचार केला पाहिजे. अनुषंगानं आमची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विमलताई खताळ, पंचायत समितीचे उमेदवार कोमल अवताडे यांच्या प्रचारार्थ आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे बंधू अजय किराणा पाटील साहेब, या गावचे माजी जिल्हा शंकरराव वाघमारे साहेब, सुशीलबाई क्षीरसागर, माजी बंधू जयसिंग नाना अवताडे साहेब,
सरपंच अविनाशजी मोठे, राजाभाऊ कटके, काकासाहेब वाघमारे, दीपांताई कोरे, पांडुरंगी गावणे, राजाराव गावणे, सागरी मोठे, रोहनजी कटके, जे काय आहे ते गावातील सर्व मान्यवर. खरं तर रावसाहेब, मी या गावामध्ये नेहमी आमचा हा रूट आहे विरोडी बुद्रुक या जायचा सोलापूरवरून. काम करताना सगळे लोक परिचित आहेत, परंतु अनेक वेळेला आल्यानंतर या निवडणुकी काळात जाणवलं की सामाजिक धार्मिक अशा थोड्याफार अडचणी आहेत. तर या गावाला काही दिवसापूर्वी आपण विरोबा मंदिराला CCTV बसवून दिले. त्या गावाचं देखील त्यावेळेला जयसिंग नानाने त्या फॉलोअप घेऊन जिल्हा परिषदमधून त्या गट दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर बाळूमामा तिथे एक मंदिर आहे, तिथं आम्ही गेलो होतो दर्शनाला. त्यांनी भाविकांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही ऊन वारा असेल तर आम्हाला तिथं काहीच नाही आहे, पुरता तुम्ही सभागृह देऊ शकता का? आम्ही म्हणलं छोटा आम्ही तुम्हाला पत्रे शेड मारून देऊ शकतो. तर त्यांच्या देवाची आज्ञा असं समजून आम्ही त्यावेळेस ती देखील रावसाहेब आपण पूर्तता केली. मागच्या 2-3 दिवसांपूर्वी या गावात याच मंदिरात आम्ही आल्यानंतर 2 आजी आल्या होत्या. त्या आजींनी सांगितलं तिथं जरा इच्छुकट आहे, समोर खतच निघायला काही नाही आहे रावसाहेब उद्या साईडला. तर ते देखील आम्ही तुरता आणि कडमी पडशा टाकून दिल्या. काम करत असताना सगळं संत्री जयकुमार गोरे साहेब असतील, आपले मोहोळ तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक राजन मालक असतील, यशवंत तात्या, बाळराजे पाटील साहेब, अजिंक्य राणा साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकासाची चुनक दाखवली. भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, या जिल्ह्यात आहे. मग रावसाहेबांनी सांगितले की एका जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी निधी जे भाऊ देणार आहेत. म्हणजे आम्ही पंचायत रावसाहेब आम्हाला 10 कोटी येतील खाली, पलीकडे 10 कोटी, आम्हाला 10 कोटी रुपये, आमदाराला 5 कोटी, 10.5 कोटी रुपये शासन आम्हाला पालकमंत्री देतात म्हणून त्याची घोषणा केली आहे. मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय, राजन मालकांचे हात बळकट करायचे, राजन मालकांचं नेतृत्व बळकट करायचं आहे. 6 जिल्हा परिषद 12 पंचायत समिती करण्यासाठी आज पूर्ण पाटील परिवार भारतीय जनता पार्टीच्या हात बळकट करण्यासाठी सर्वजण फिरत आहेत. आज रावसाहेबांचा दौरा होता, काही लोकांना अपप्रचार केला की असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि नाही रावसाहेब स्वतः सकाळी म्हणले नानांना काल की नाना मी स्वतः येतोय उद्या आणि मालक संध्याकाळी सभेला येत आहेत. तर जी भारतीय जनता पार्टी आहे ती आम्ही परिवार म्हणून आहे म्हणून त्यांनी शब्द दिला. आणि सगळ्यांना अनेकदा सांगतो की ज्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीची उमेदवार देत होती त्यावेळेला या सगळ्या प्रक्रियेत मालकांनी चर्चा करून मालकांच्या आदेशाने मला मिळालेली आहे. त्यामुळं ही सर्व निवडणूक, ही सगळी प्रक्रिया ही मालकांच्या विजयाची आहे, मालकांच्या आशीर्वादांची आहे. तर येणाऱ्या 7 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवार पुढं कमळ चिन्ह बटन दाबून जे काही विकासाची थोडी चुनक आम्ही आणली आहे अनेक भरपूर आणण्यासाठी आपण हात बळकट करा आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवार विजय निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी आत्ताच आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं, आमचे शंकरजी वाघमारे साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रामरावजी भोसले पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक दीपक दादा माळी साहेब, तसेच जयसिंग नाना असतील, आमचे मित्र सुशील भैया, त्याचबरोबर आमचे मित्र अंकुशजी अवताडे आणि आपले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय आमच्या काकू विमलताई खताळ, त्याचबरोबर पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय कोमलताई अवताडे, हे दोन्ही उमेदवार आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, उत्स्फूर्त आहेत, आपल्यासाठी काम करणार नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं आपण जर विचार केला तर ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते अव्वल असणारी पार्टी आहे. आज खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण,
शेतकरी म्हणून विचार केला तर भारतीय जनता पार्टीनं, राज्य सरकारनं, लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनं आज शेतकऱ्यांसाठी कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी लाईट बिल येत नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार म्हणून शेतकऱ्यांचे काहीतरी आपण देणे आहोत, बांधिलकी आहे म्हणून मोदी सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याला 6,000 रुपयाची मदत करते आणि राज्य सरकार सुद्धा देवाभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला 6,000 रुपयाची मदत करते. हे सगळं चालत असताना माझी लाडकी बहीण कुठे थांबू नये म्हणून करता राज्य सरकार देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी लाडके बहिणीला मदत करण्याचं काम करते. आज खऱ्या अर्थानं गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून करता आपण सुद्धा आपल्या भागाचा, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपण सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आज मोहोळ सारखं शहर असेल, 20 पैकी 11 नगरसेवक तिथं भारतीय जनता पार्टी. सोलापूर सारखं शहर असेल तिथे 102 पैकी 87 नगरसेवक भारतीय जनता पार्टी. कारण भारतीय जनता पार्टीने तेवढा विश्वास प्राप्त केला, विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी मतं मागताय आणि विकास करून दाखवलाय. त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या पाटील निवडून आले. अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी काम करते, विकास विजन घेऊन जाते. आज मला सांगा, हा जो हायवे गेलाय, हा हायवे सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलेला आहे. एक विकासाचं विजन घेऊन जाणारी पार्टी. आज दोन्ही उमेदवार हे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार. आज आपण उमेदवारांकडे बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक लक्षात येतं की काम करणारी माणसं आज या मोहोळ तालुक्यामध्ये असेल किंवा या भागामध्ये असेल, एक विजन घेऊन जाणारी माणसं आपण बघितलं असेल की यशवंत दादांच्या माध्यमातून ह्या भागामध्ये किंवा ह्या गावामध्ये, ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी आला. हे कशासाठी? या माझ्या भागाचा विकास व्हावा, विकास केला पाहिजे म्हणून करते यशवंत दादांच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मालकांच्या नेतृत्वाखाली निधी आला. आणि त्याच पटीनं आज जर आपण विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये जे आपल्याकडून मागच्या वेळेस थोडीशी चूक घडली आणि परिवर्तन करायचं म्हणून त्या ठिकाणी एक आमदार निवडून दिला. आज ते आमदार आपल्याला ह्या मोहोळ तालुक्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही, विकासाच्या मुद्द्यावर नाही. त्यांना विचारा तुम्ही आल्यावर की आमच्या भागामध्ये, माझ्या कामतीमध्ये किती रुपयाचा निधी आणला. 1 रुपयाचा निधी त्यांनी त्या मोहोळ तालुक्यामध्ये आणला नाही. ही खरी परिस्थिती आहे. आणि म्हणून करता अशा नकारात्मक माणसाला त्या ठिकाणी आपण विचारलं पाहिजे. देवाभाऊंनी काल जाहीर केलं की माझ्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला, माझ्या जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटीचा निधी द्या, म्हणजे आमदारांपेक्षा जास्त निधी देणार. काल पाटकुलच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं माहिती की माझ्या जिल्हा परिषद गटाला आमदार फंड हा वर्षाला 5 कोटीचा असतो, परंतु जिल्हा परिषद गटाला 21 कोटीचा निधी, म्हणजे आपल्या सगळे जिल्हा परिषद जर गट बघितले तर 126 कोटीचा निधी हे जयाभाऊ त्या ठिकाणी देतो. दरवर्षी म्हणजे आपल्या भागामध्ये एक विकास करणारी माणसं आहे. भारतीय जनता पार्टी निधी देते. आज पालकमंत्री महोदय हे एक अतिशय कर्तृत्ववान पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे खातं सुद्धा ग्रामविकास खाते येतं. म्हणजे आपल्याला जे लागणाऱ्या सुविधा आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, गावातले रस्ते असतील, खेड्यातले रस्ते असतील, बांधावरचे रस्ते असतील, विहीर असेल, मोटर असेल, पंचायत समितीकडून येणाऱ्या ट्रॅक्टरचे, आपल्या शेतीपंपाचे अवजारे असतील, शेतीपंप असेल, विहिरी असतील, गाव गोठा असेल, जनावरांचा गोठा असेल, जे काय असेल, आपलं घरकुल असेल, घरकुलाला जागा नसेल तर ते सुद्धा जयभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणून करता आपण सुद्धा आपल्या भागाचा विकास करायचा असेल, सामान्य शेतकऱ्यांना सक्षम करायचं असेल तर आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.